छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी भारत माता की। लखपती दीदी संमेलन मध्ये उपस्थित आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले महामहिम राज्यपाल राधाकृष्णन जी, अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान जी, आपले प्रताप जाधव, रक्षाताई खडसे, सर्व सन्मान्य मान्यवर आणि समोर उपस्थित विराट या माझ्या माता भगिनींचा महासागर इथं उमटलेला आहे। मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। लगातार म्हणजे आता मला वाटतं आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड आपल्या या लखपती दीदी संमेलनाच्या माध्यमातून आपणच तोडलेले आहेत। सगळे विक्रम मोडीत काढले। सगळीकडे महिलाच महिला आहेत, डोळे नजर पोचत नाही इकडे समोर, इकडे माझ्या माता भगिनी उपस्थित आहे। मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो, आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो। लगातार तीसरी बार हमारे देश की बागडोर संभालने वाले आज तक के सबसे यशस्वी और लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जलगांव की इस पवित्र भूमि पर महाराष्ट्र की जनता की ओर से मैं हार्दिक स्वागत एवं अभिनंदन करता हूं। बहुत बहुत धन्यवाद देता हूं उनको। आज इथं जमलेल्या लखपती दीदींचं देखील मनापासून स्वागत करतो। तुमच्यासाठी आज खास आनंद सोहळा आहे। जळगाव ही सोन्याची भूमी आहे। जळगावचं सोनं हे अस्सल 52 कशी असतं, इथं जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी देखील सोन्यापेक्षाही सरस आहेत आणि म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान है। आज इस स्वर्ण भूमि पर मोदी जी का प्रेरणादायक संबोधन सुनने का सुवर्ण अवसर भी हमें मिला है। मुझे अत्यंत खुशी है कि मोदी जी आज ऐसे मौके पर आए हैं जब यहाँ पर 11 लाख हमारी दीदी लखपति तो बन जाएगी और मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना के तहत 1 करोड़ से भी अधिक बहनों के खाते में पहले 2 किस्त जमा करने का काम भी आपके मार्गदर्शन में अपनी सरकार ने किया है। बाकी बहनों के अकाउंट में जल्दी रकम जमा कर दी जाएगी। या योजनेमुळे बहिणींच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे। राज्यातल्या या बहिणी सरकारला भरभरून आशीर्वाद देत आहेत। 3 मोफत सिलेंडर देणाऱ्या अन्नपूर्णा योजना देखील सुरू केली। मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। लेक लाडकी लखपती योजना अनेक कुटुंबांना आधार दिला आहे। महिलांच्या सर्वांगीण विकासालाच आपलं सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे। इस देश की महिलाएं सशक्त, सक्षम और आत्मनिर्भर बने, यह सपना न सिर्फ मोदी जी ने देखा है बल्कि उसे मोदी जी ने साकार भी कर दिया है। पिछले 10 साल में भारत के ग्रामीण इलाकों की 10 करोड़ से ज्यादा महिलाएं खुद के पैरों पर खड़ी हुई है, यानी आत्मनिर्भर हुई है और महिलाओं को आत्मसम्मान भी मिल चुका है। उज्ज्वला योजना, जनधन योजना महिलाओं के जीवन में अभूतपूर्व परिवर्तन लाया है। नई लोकसभा में आदरणीय प्रधानमंत्री जी ने पहला बिल नारी वंदना का पारित किया है। महिलाओं के लिए राजनीति में आरक्षण को लेकर पहले केवल चर्चा होती थी, मोदी जी ने वह करके दिखाया है। उनका नाम मोदी जी है आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो। स्वयं सहायता बचत गटों से जुड़ी 1 करोड़ लखपति दीदी आज अपने बलबूते पर अपने परिवार का पालन पोषण कर रही है। आज महाराष्ट्र ने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण योजना शुरू कर सही अर्थ से प्रधानमंत्री जी का सपना
साकार करने की शुरुआत की आहे. आज इथून संपूर्ण देशातल्या सेल्फ हेल्प ग्रुपना 2500 कोटी रुपये रिव्हॉल्विंग फंडचं देखील वाटप मोदीजींच्या हस्ते होते. 5000 कोटींचं आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. मला हे सांगायला आनंद वाटतो की देशातल्या 3 कोटी लखपती दीदीमध्ये महाराष्ट्रात देखील 25-50 लाखांपेक्षा जास्त दीदी लखपती झालेले असतील. याचंही समाधान या महाराष्ट्राला आहे. लखपती दीदी सारखी क्रांतिकारी योजना प्रगत देशातल्या महिलांच्या सर्वांगीण विकासात पथदर्शी ठरेल यात शंका नाही. आणि म्हणून उमेद अभियानाच्या 64 लाख कुटुंब आणि 6.5 लाख सेल्फ हेल्प ग्रुप काम करत आहेत. आणि म्हणून आज 25,530 कोटींची बँक कर्ज आणि अभियानामार्फत 1,818 कोटी एवढा समुदाय निधी देण्यात आलाय. अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटे मोठे उद्योग करतायत. अमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. हम सभी के प्रेरणा स्रोत आदरणीय नरेंद्र मोदी जी कल ही पोलैंड और यूक्रेन की यात्रा से लौटे हैं. इस सफल यात्रा को अंतर्राष्ट्रीय मीडिया ने भी काफी सराहा है. इतनी लंबी यात्रा के बाद भी प्रधानमंत्री जी के चेहरे पर कोई थकान नहीं है. उनकी यही असीम ऊर्जा हम सब लोगों को प्रेरणा देती है. उनसे प्रेरित होकर राज्य के विकास के लिए दिन रात मेहनत कर रहे मोदी जी हमेशा कहते हैं, अगर देश को महाशक्ति बनना है तो महिलाओं की भागीदारी बहुत जरूरी है. महिलाओं के सक्षम बनाना बहुत जरूरी है. मुझे पूरा यकीन है कि देश की महिला सशक्तिकरण के इस प्रयास में प्रधानमंत्री मोदी जी हमेशा महाराष्ट्र के साथ भी खड़े रहे हैं. पिछले 2 साल में केंद्र सरकार ने हमारे राज्य को बहुत कुछ दिया है. महाराष्ट्र के लिए गेम चेंजर साबित होने वाले 76,000 करोड़ के वाडवन पोर्ट को मंजूरी दी है. पिछले हफ्ते ठाणे और पुणे मेट्रो के काम को भी मंजूरी दी है. मुझे यकीन है इसी तरह मोदी जी का पूरा समर्थन एवं सहयोग महाराष्ट्र के विकास को मिलता रहेगा. मोदी जी के नेतृत्व में हमारा लक्ष्य किसानों की आय दुगनी करना है. मैं माननीय प्रधानमंत्री जी मोदी जी से अनुरोध करता हूं, मूल्य स्थिरीकरण निधि योजना के तहत बफर स्टॉक के लिए प्याज की खरीद के संबंध में मूल्य नीति पर विचार करें. इसके अलावा कपास, सोयाबीन उत्पादन किसानों की मांगों पर भी निश्चित विचार करेंगे और दूध के बारे में भी सोचेंगे. राज्य में सूखे स्थिति दूर करने के लिए राज्य सरकार नदी जोड़ परियोजना को बढ़ावा दे रही है और नीति आयोग की बैठक में भी आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा था कि राज्य सरकार नदी जोड़ प्रकल्प को आगे बढ़ाए. वैनगंगा, पैनगंगा, नलगंगा जैसे देवेंद्र जी ने कहा है कि साथ साथ मराठवाड़ा वाटर ग्रिड की महत्वाकांक्षी योजना को आगे बढ़ाने के लिए केंद्र सरकार मदद करे. कोकन के बारे में भी केंद्र सरकार जरूर विचार करेगी और इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूं. मैं इतना ही कहूंगा कि 2 पंक्तियां मैं प्रधानमंत्री जी के लिए कहता हूं. प्रधानमंत्री पद पे है मोदी, इसलिए देश की महिला है हो गई लखपति दीदी. मोदी जी का है यही प्रयास, सक्षम महिला और उसका विकास. विरोधी पार्टी वाले बोल रहे थे मोदी जी की पार्टी हारी, पर तीसरी बार प्रधानमंत्री बनके मोदी जी पड़े सब पे भारी. और उनके जैसे ही ये हादसा हुआ, भारत सरकार ने तुरंत नेपाल सरकार से संपर्क किया. हमने हमारी मंत्री रक्षाताई खड़से को तुरंत नेपाल जाने के लिए कहा. हमारे जो परिजन नहीं रहे, उनके पार्थिव शरीर को हम वायुसेना के विशेष विमान से वापस लाए हैं. जो घायल है
उनका अच्छे से इलाज चल रहा है। मैं उनके जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं। मैं सभी पीड़ितों को विश्वास दिलाता हूं कि उन्हें केंद्र और राज्य सरकार की ओर से पूरी मदद दी जाएगी। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लखपती दीदींचं संमेलन हे महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होत आहे आणि जळगावच्या महिलांनी आज संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो। आताच आपण सगळ्यांनी लखपती दीदींसोबतचं इंटरॅक्शन या ठिकाणी बघितलं। कशा प्रकारे महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं। आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो। महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल। आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ पासून तर लखपती दीदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे। आणि मोदीजींनी तर 2029 पासून देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही। मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले। आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एसटीचं तिकीट असेल, गॅस सिलेंडरची योजना असेल, या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो। मला सांगताना आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये 75 लाख परिवार हे बचत गटाशी जोडलेले आहेत। लवकरच ते 2 कोटी पर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत। आणि मला हे सांगितलं पाहिजे आमच्या बचत गटाला आपण फिरतं भांडवल हे दुप्पट तर केलंच, पण मी महिलांचे याकरता आभार मानतो। महिलांना दिलेला पैसा त्या परत करतात, एक पैसाही त्या कधी बुडवत नाही। त्यामुळे महिलांकरता काम करण्याकरता सगळ्या बँकाही तयार आहे, सगळ्या सोसायटीही तयार आहे। आणि म्हणून मी तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आज खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्यात आलो आहोत। आज आपल्याकरता काल एक दुःखद प्रसंग देखील घडला। नेपाळमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या काही नागरिकांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला। मी त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत। मी जाता जाता एक अजून चांगली बातमी जळगाव जिल्ह्याकरता देतो। आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातनं बदलणार आहे। नार पार गिरणा योजना, ज्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेलाही आम्ही मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत। जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो। वाघूर प्रकल्पाला 2288 कोटी, पाडळसे प्रकल्पाला 4890 कोटी, अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय। मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।